आज एक बहुआयामी व्यक्तिमत्व या ठिकाणी दत्तार सर म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. 1993च्या बॅचला ते दाखवीला होते आणि आज ते आपल्या आळंदीपासून ते कन्याकुमारी पर्यंत सायकल प्रवास करणार आहे. त्यांचा हा 15 दिवसाचा प्रवास आहे. त्यांचा आपण विद्यालयाच्या वतीने या ठिकाणी हार्दिक स्वागत करूया. या ठिकाणी आपल्या विद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य ढाणे साहेब, त्याचबरोबर क्वीन्स प्रेस क्लबचे संस्थापक अध्यक्ष माननीय जयवंत पिसाळ साहेब, त्याचबरोबर सायकल वेडे ग्रुपचे सागर दळवी, योगेश सिरके सर आणि पर्यवेक्षक आदित्य मॅडम यांना सर्वांना विनंती करतो त्यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ आणि अण्णांची प्रतिमा देऊन प्रामाणिकपणे. आपलं हे भुज हायस्कूल आहे. आपल्या हायस्कूलची एक भागशाळा आहे. कुठे त्या भागशाळा आपली त्या जामच्या भागशाळेमध्ये लक्ष्मण सुतारी तुमच्या वयात असताना त्या शाळेमध्ये शिकले आणि ते शिकत असताना त्याच्या घरची परिस्थिती खूप बेताची होती. त्याचे आईवडील कष्ट करायचे आणि संध्याकाळी मिळेल तेवढ्या त्यांच्यावर अन्नावर त्यांना ते आणि त्यांची बहीण आणि त्यांच्या आईवडिलांची चौघांचे कुटुंब होतं. आणि पहिल्यापासून एक स्वप्न होतं की इतरांपेक्षा मला गती वेगळं करायची. ते 10वी पण केल्यानंतर सातारला गेले. सातारला त्यांना दर्शनासाठी एसटीला पैसे नव्हते. त्यांनी त्याच्या आईकडे हट्ट केला की मी आता तू एकदा जायला संधी दे, मी तिथं शिकेन, इतका मोठा होईल की जाम अख्खं नाव माझ्या नावानं जामगाव ओळखलं नाही. त्यांनी ITIची 2 वर्ष सातारमध्ये हॉटेलमध्ये काम करून त्यांनी शिक्षण घेतलं. आपल्या अण्णांचं ब्रीदवाक्य आहे ना, कमवानी शिका. त्या कमवानी शिका योजनेचं त्यांना कार्याचा मूळ मंत्र समजला. तिथे ते असे घडले की त्यांना येणाऱ्या त्यांच्या प्रत्येक दिवसाला त्यांना एक नवीन आव्हान असायचं. त्या काळामध्ये त्यांनी अनेक मित्र जोडले आणि त्याच्यानंतर त्यांनी नोकरीच्या निमित्तानं पुण्यामध्ये गेले आणि पुण्यामध्ये जाऊन त्यांनी वेगवेगळ्या कंपनीमध्ये काम करत करत स्वतःच्या अनुभवानं आज ते एका चांगल्या नामांकित कंपनी एका चांगल्या पदावर आहे. म्हणजे शून्यातून 100चा प्रवास कसा करावा हे आयुष्य जडणघडण करणारे आमचे लक्ष्मण सुतार आहेत की आपल्या शाळेचे ते माजी विद्यार्थी आहेत. एवढंच नव्हे की त्यांनी माझ्यापेक्षा अनेक वेळा त्यांनी अशी अपेक्षा व्यक्त केली की ते स्वतः एक चांगले विद्यार्थी होते. एक स्वतःचा कुठल्याही चित्रकलेचं म्हणजे शाळेमध्ये शिकले तेवढी चित्रकला त्यांना महाविद्यालयाच्या नंतर त्यांना वेगळ्या सगळ्या ज्याला ज्ञान मिळालं नाही. त्यांच्या हातामध्ये अशी देवाने जादू दिली की उभं राहणाऱ्या माणसाचे ते उभं चित्र काढतात. ते एक उत्कृष्ट चित्रकार आहेत. त्याशिवाय त्यांनी सायकल जे त्यांना सायकल चालवायची त्यांनी एक म्हणजे लहानपणामध्ये आवड होती. त्या आवडीचं त्यांनी रूपांतर स्वतःच्या हौसेमध्ये केलं आणि हौसेमधून त्यांनी सामाजिक योगदानामध्ये केलं. सायकलवरून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये तर प्रत्येक असं शहर शिल्लक जागी तिथे पोहोचलेलं नाही. अनेक सामाजिक संघटनेच्या माध्यमातून त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी सायकल चालवून संदेश दिले आणि आज त्यांची सायकल रॅली ते एकटे सायकल चालवत ते आळंदी ते कन्याकुमारी असा त्यांचा प्रवास होणार आहे. आणि हे करत असताना कोरोनाच्या काळामध्ये अनेक लोकांना वेगवेगळ्या संकटांना सामोरं जावं लागलं. पण कोरोनाच्या काळामध्ये लक्ष्मण सुतार यांनी काय केलं असेल की त्यांनी स्वतः जादूचे प्रयोग शिकलेत की त्यांना जादूचे प्रयोग येतात. असे हे हरहुंडरी व्यक्तिमत्व विद्यार्थ्यांना पुढे 2-3 जादूचे प्रयोग करा की आमच्या विद्यार्थ्यांना संध्याकाळी घरामध्ये सांगता आला पाहिजे. त्या शाळेमध्ये माझे विद्यार्थी आपण ते आवर्जून आलात सगळे एकाच क्लासच्या. कोणता क्लास आहे? 5वी 6वी 7वी 5वी 6वी 7वी आहे. तर मी माजी विद्यार्थी आहे. मी कोण आहे सरांनी सांगितलंच आहे, पण मी एका मोलकरणीचा मुलगा आहे. तुमच्या घरी मोलकरीण आहे का? नाही ना. तुमच्या घरी सगळं चांगलं आहे. तर माझी आई जाममध्ये एक बागायत शेतकरी होते. त्यांच्या घरी 15 वर्ष धुणी भांडी केली. तर ते माझ्या डोळ्यात सलत होतं की माझी आई भांडी धुंडी करते तर तिचं काहीतरी पांग फेडलं पाहिजे किंवा आपण काहीतरी घडलं पाहिजे, तिला सुख दिलं पाहिजे. तर 15 वर्ष मला काय करावं लागेल? मग अभ्यास करावा लागेल. अभ्यास कसा करावा लागेल? चांगला पास झालं पाहिजे किंवा अभ्यास काय शिकलो ते शिकलं आपल्या आकलन झालं पाहिजे. नुसता अभ्यास खरडपट्टी आणि बोकमपट्टी. पूर्वी आमचे गुरुजी सर म्हणायचे काय बोकमपट्टी करतोयस आणि काय करतोयस असं नका करू. म्हणजे तुम्ही समजून घ्या अभ्यास. सर शिकवतात चांगलं. तुम्हाला 1000 वेळा त्यांना जरी तुम्ही विचारलं क्वेश्चन तर कोणतेही सर टीचर रागवत नाहीत. उलट त्यांना अपेक्षित असतं की विद्यार्थ्यांनी
आम्हाला क्वेश्चन विचारावे की समजलं नाही म्हणून. पण आजकालचे विद्यार्थी क्वेश्चन विचारत नाहीत. विचारता का तुम्ही? खरं बोला, विचारता का? बरं ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. विचारत राहा आणि त्यातून तुम्ही शिकत राहा. तुमच्याकडे आता आहेत ना भरपूर ऑप्शन आहेत. आमच्या वेळेला फक्त 4च ऑप्शन होते: आर्ट्स, कॉमर्स, सायन्स आणि डिप्लोमा. आणि पाचवा एक होता फक्त ग्रामसेवकाची एक परीक्षा होती. असे 5च दिशा होत्या. आज चौकात उभं राहिलं तर 5च. आता तुमच्याकडे 10 दिशा आहेत. म्हणजे चौकातून 10 रस्ते तुमच्याकडे आहेत. त्यामुळे तुम्हाला एवढं सर्व काय मिळतंय आणि पुढे बी तुम्हाला मिळेल असं आहे. तुमच्या घरची परिस्थिती आता पूर्वीसारखी नाहीये. म्हणजे जुन्या काळामध्ये चप्पल बी आम्हाला नव्हती 10वी पर्यंत. तर तुम्हाला आता शूज वगैरे सगळे म्हणजे पहिलीपासूनच शूज आहेत. तर तुम्ही चांगला अभ्यास करा. तुमचं स्वतःचं नाव मोठं करा. तुमचं मोठं झालं की तुमच्या आई वडिलांचं नाव मोठं होईल, तुमच्या शाळेचं नाव मोठं होईल, तुमच्या शिक्षकांचं नाव मोठं करत तुम्ही गावाचं आणि देशाचं सुद्धा नाव चांगलं कमवू शकता. सांगण्याचा उद्देश काय आहे की आपण शिकलं पाहिजे चांगलं. तुम्हाला शिक्षणासाठी सर्व काय अवेलेबल आहे. तुम्ही फक्त तुमचं त्याच्यात वेळ द्यायचा आहे. असं नाही की तुम्हाला शनिवार रविवार काम करायला लागतं. मी शनिवार रविवार गवंड्याच्या हाताखाली काम करायचं. तेव्हा मला महिन्याचं जे फी असेल किंवा पुस्तक असेल ते मला द्यावं लागायचं. आई वडील साधं काम करायचं. त्यांचा पैसा कमी असायचा. खायला आम्हाला फक्त राईस असायचा संध्याकाळचा. आणि ITला तर मी वडापाववर दिवस काढतो. 1 रुपये वडापाव शाळेच्या स्टँडच्या आपलं सातारा स्टँडला एक कॉर्नरला चलते वडापाव होता. हा, तर तो 1 रुपयाला वडापाव द्यायचा. मग आम्ही ITI कडून तिथं चालत जायचो. म्हणजे संध्याकाळी 2 वडापाव खाल्ली की संध्याकाळचं जेवण संपलं. तुम्ही काय काय शिकला किंवा त्यानं काय आपल्याला शिकवलं सांगा ना. पुरी हात करा बरं. अरे आपण काय परीक्षा देत नाहीये. चुकलं तर चुकलं. कोरोना सगळ्यात किमती वस्तू कोणती होती? प्रॉपर्टी, घर, त्याची बी व्हॅल्यू 0 होती. फक्त व्हॅल्यू होती झाडाला, कारण ते ऑक्सिजन देत होता. आणि कोरोनामध्ये फक्त ऑक्सिजनच लागत होता. आणि ऑक्सिजनसाठी लाख रुपये घेऊन लोक लाईनला उभी होती की मला कॉट मिळेल आणि माझा जीव वाचेल म्हणून. त्या काळात आम्ही सुद्धा काम केलं. जे पोलीस वगैरे होते त्यांना आम्ही पाण्याच्या बाटल्या, नाश्ता वगैरे आम्ही पुरवला आमच्या ग्रुपने. आम्ही असं मग केलं की आपण ते एवढे आपल्यासाठी काळजी घेतात, आपण बी त्यांची काळजी घेतली पाहिजे. या गोष्टीतनं आम्ही बाहेर पडलो. आणि कोरोनामध्ये 2 महिने घरी असल्यामुळे मी मॅजिक शो शिकलो. आज मॅजिक शोचे माझे 100 प्रयोग झाले त्या गणपती उत्सवमध्ये. आणि चित्रकला जस्ट असं रेखाटत बसलो होतो, तर करता करता ते मला सवय लागली आणि त्याचा छंद लागला. तर मी आतापर्यंत असं झालं की मी उभे तुमचे फोटो काढू शकतो उभे. असं इथपर्यंत माझं ते छंद जो आतमध्ये आत्मसात झाला. तर आता काय जास्त मी काय तुम्हाला जास्त टेन्शनमध्ये देणार नाही. माझा वेळ थोडासा पुढे बी जायचा आहे मला सातारा ITला. तर 2 जादू आहेत. ते 2 जादू तुम्हाला मी दाखवतो. जादू तुम्हाला आवडते ना? मग जादू खरी असते का खोटी असते? खोटी असते ना का खरी असते? खरी कुणाला वाटते का? जादू कुणाची चालते आपल्यावर? जस्ट विचारतोय सिंपल. जादू आपल्यावर कुणाची चालते? आई वडिलांची. अजून हा देवाची म्हणून म्हणलो. अरे म्हणजे सांग ना. अरे खरंच सांगतो. तू म्हणली का? बरं ठीक आहे. जे म्हणले ना त्याला जोरदार टाळ्या वाजवा. जोरात टाळ्या वाजवा. खूप सुंदर उत्तर दिलंय. कारण आपल्या या पृथ्वी तलावर फक्त देवाचीच जादू चालते, बाकी कुणाची चालत नाही. सिंपल थिंग आहे. एकदम बरोबर उत्तर दिलं. फक्त देवच. कारण आपण काय तिथे फक्त हे जे रंगमंच आहे पृथ्वी तलावर, जे लोक आपला जन्म घेतो हा रंगमंच आहे. आपण एकमेकांचा अभिनय करत राहतो. तुम्ही बाल विद्यार्थी आहात तर तुम्ही विद्यार्थ्यांचा अभिनय करताय. जे शिक्षक आहेत ते शिक्षकांचा अभिनय करतात. मी नोकरी करतो तर मी नोकरीचा अभिनय करतो. तर ह्याच्यातनं आपण इथे फक्त पाहुणे कलाकार आहोत. पृथ्वी तलावर आपण पाहुणे आहोत. आपण म्हणतो हे माझं ते माझं. पण शेवटी मृत्यू आला की जाताना इथं 1 रुपया लागतो. संपला. तेवढंच घेऊन जायचं. येतानाही आपल्याला बरोबर परमेश्वर काय देत नाही, मोकळ्या हातानंच पाठवलेलं असतं. त्यामुळं आपण समाजामध्ये राहताना किंवा वावरताना
आपलं आहे म्हणजे माझं आहे हे कायमस्वरूपी राहणारी गोष्ट नाही. त्या भ्रमात कुणी राहू नका किंवा डोक्यात तसं आणू नका. ही माझी गाडी आहे, मी 100 वर्ष चालवणार आहे, असं होत नाही. आपली वेळ काळ आली की आपल्याला ऑटोमॅटिक वर जायचंय. मृत्यू हा शेवट आहे, त्याला म्हणजे एक्सक्यूज मी नाहीये. आपण काही अडचणीला आपण पैसे दिले की ते कामं होतात, तर तसं देवाकडं लाच चालत नाही. देवाकडे लाच चालतच नाहीये. देव काय म्हणतो, तुझा टायमिंग संपलेला आहे, तुझी वेळ संपलेली आहे, तुला आता वर यायचंय, त्यावेळी आपल्याला जायचंच आहे. तू पण तोपर्यंत मस्त जगायचं, टेन्शन नाही घ्यायचं, पण दुसऱ्याचं वाईट करायचं नाही आणि आपण आनंदित राहायचं. दुसऱ्याचं कुठलंच नुकसान करायचं नाही. आपण शिव्या सुद्धा द्यायच्या नाही आणि दुसऱ्याला आपण एखादा पैसा लुबडायचा नाहीये किंवा दुसऱ्याची प्रॉपर्टी आपण लुबडायची नाहीये. आपल्याला जे परमेश्वर देतं ना त्याच्यामध्ये आनंदित राहायचं. त्यातलाच हा भाग आहे. मी कोरोनापासून आहे ना, जे मॅजिक शो मध्ये पैसे मिळतात मला, ते मी वृद्धाश्रमला देतो. अर्धे पैसे जे पैसे मिळतात तर त्यातले अर्धे पैसे वृद्धाश्रम, परत अनाथ आश्रम मुलं आहेत, त्यांना आई वडील नाही आहेत, जे शेतकरी समाजात जे आत्महत्या करतात, त्यांचं आश्रम ह्याच्यामध्ये आहे आळंदीमध्ये. जे शेतकऱ्यांचे मुलं शेतकरी आत्महत्या करतात त्यांच्या मुलांचे अनाथ आश्रम आळंदीमध्ये आहे. तर त्या मुलांसाठी आम्ही काही ना काहीतरी देत असतो वरचेवर. आणि आता ह्या मॅजिक शो माध्यमातून, स्केचेसच्या माध्यमातून जे माझ्या वैयक्तिक बी मी देत असतो, पण आम्ही ग्रुप करतो कुणाला काय द्यायचं, त्यांच्यावर आम्ही पैसे जमा करतो महिन्या 2 महिन्यात 6 महिन्यात, आणि नंतर मग आम्ही त्या गोष्टी करत असतो. बरं, आपल्या छत्रपती शिवाजी महाराज माहिती आहे? कुणाला माहित नाही? बरं, त्याच्या मी 1-2-3 क्वेश्चन विचारतो, ज्यांना येतं त्यांनी हात मारा. बरं, ओके, जोरदार टाळ्या झाले पाहिजे. काय नव्हतं हर्षलसाठी जोरदार टाळ्या. त्यांनी शिवाजी महाराजांची जन्मतारीख सांगितली 19 फेब्रुवारी 1630. कोणत्या ठिकाणी झाला? येस, हे उत्तर आहे. पूर्ण उत्तर द्यायचं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या साली झाला? तारीख आणि कोणत्या किल्ल्यावर झाला? रायगड किल्ल्यावर झाला, ठीक आहे. तारीख? यस, ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी. लक्षात नाही? आपली त्यांची दरवर्षी पालखी जाते पंढरपूरला, तर आपण ज्ञानेश्वर महाराजांचा जयघोष करतो, पण त्यांचं पूर्ण नाव मी मॅजिक शो मध्ये 100 शो मध्ये फक्त 10 वेळा मला आन्सर मिळाला. 100 शो मध्ये मोठ्यांना सुद्धा आलेलं नाही. म्हणजे नुसता आपण ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम जयघोष करतो, पण त्यांचा इतिहास बी आपल्याला, त्यांचं नाव, त्यांचं जे कार्य आहे ते बी लक्षात राहणं गरजेचं आहे. संत तुकाराम महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज माहिती आहे? ज्ञानेश्वर महाराजांचं ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी. आपल्या देशाला स्वातंत्र्य कधी मिळालं? आपल्या देशाला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947. दाखव असं सर्वांना दाखव. पूर्ण उत्तर बी दाखव मागून. घडी घालायची, घडी परत असं काढायचा. काढायचा एवढा पद्धत
पकड करतो आणि 1 2 3 म्हणून हळूहळू ओपन करतो. 1 2 and 3 ओपन करतो. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हा? विमान, बोट, अजून काय काय? ससा, अजून बेडूक, अजून मला अजून अपेक्षित उत्तर आले नाही तुमचं. हा? काय? अंके आहे बरोबर. ठीक आहे. बाकी काय नाही. कागदापासून अजून काय म्हणतं, स्पेशल काय म्हणतं, जेणेकरून आपण त्याची व्हॅल्यू जास्त असते कागदाची? पैसे. कोण म्हणलं पैसे? या आता व्हॅल्यू जास्त म्हणल्यानंतर लक्षात आलं की आपण पैसे बनतात. मग काय बनवायचे काय पैसे? हा, बघूया कसे बनतात. माझ्या हातात काय बघा परत एकदा. आहे का काय अंकित? जर पेपर बघ काय काडी लावायची घ्यायला तुम्ही म्हणताय म्हणून लावतो. बघूया आपण काय बनतंय का. काय आता राख आहे नाही का? हा? पैसे आता तुमच्या समोर तर हे केलं ना. तुम्ही पैसे हा? जादू एकदाच होते. तुम्हीच तुमच्या समोर सगळे कागद हात सर्व दाखवले. पण मी नोट बी बनते पण जादूने असं कागद जाळून कुठली नोट बनत नाही. ओके, आता घरी जाऊन कागद जाळा. अरे ऍक्च्युली जादूचे खूप हे असतात, बॅग असतात, म्हणजे साहित्य भरपूर असतं. मी सायकलवर एवढं आणू शकत नाही. हे 2च फक्त आयटम होते माझ्याकडे, म्हणजे तुम्हाला करण्यात होते. एक दिवस आवर्जून नंतर येईन आणि तुम्हाला मॅजिक शो करून दाखवेल. 1-1.5 तासाचा कार्यक्रम असतो. 1.5 तासाचा कार्यक्रम असतो. आपण तसं एन्जॉय करूया. चालेल? कारण माझ्याकडून जे काय तुम्हाला चांगलं शिकायला मिळालं ते घ्या आणि वाईट असेल तर सोडून द्या. आणि अभ्यास तुम्ही किती टक्के करणार आता? 200% करायचं आहे, तेव्हा 100% तुम्हाला मार्क्स मिळतील. आपले अब्दुल कलाम किती शिक्षण कसे शिकलेत माहिती आहे ना? पेपर टाकून शिकत होते ते. तर जे थोर व्यक्ती जे आहेत, आंबेडकर आहेत, जे अब्दुल कलाम आहेत, हे त्यांनी खूप अभ्यास केलेला आहे. ते असेच थोर झालेले नाहीये. अण्णांनी सुद्धा भरपूर कार्य केले. आपल्या म्हणजे एवढ्या लांब जायची गरज नाही. ज्या शाळेत आपण शिकतोय त्या अण्णांचं जरी आपण विचार घेतले तरी खूप आहे, खूप शिकण्यासारखं आहे. तर एकदा 2 शेअर तुमच्यासाठी म्हणले चालेल का? जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. ओके, आणि सर्वांचे मी धन्यवाद मानतो. सर्वांचे धन्यवाद मानतो. तिथे जेवढे स्टाफ आहेत आणि विद्यार्थी मित्र सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद मानतो. आणि मी पुढच्या प्रवासाला निघतो. तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा अशाच मागे राहू द्या. धन्यवाद. जय श्री. रयतचे माजी प्राचार्य आणि या विद्यालयाचे माजी शिक्षक पर्यवेक्षक विजयसिंह पिसा साहेब यांच्या खरं तर सहकार्यानं मार्गदर्शनात लक्ष्मण सुतार साहेब घडले आणि त्या पद्धतीनं त्यांचं मार्गक्रमण सुरू आहे. खरं तर आपलं आरोग्य कसं चांगलं असावं. मी सहज म्हणलं त्यांना, खंबाटकी चढून आला काय का मधनं आला, म्हणजे सहज माझा प्रश्न होता तो. कारण आम्ही कधीतरी 15 ऑगस्टला 26 जानेवारीला सायकल चालवणार आहे म्हणून विचारलं. तर ते म्हणले इच्छाशक्ती असली ना सर
तर असे अनेक घाट आपले पूर्ण होऊ शकतात. तसाच यशाचा हा घाट आहे आणि ते आज आळंदी ते कन्याकुमारी जाणार आहे. म्हणजे त्यांचा प्रवास सुरू आहे. आज ते पुणे ते सातारा सहज पार करणार आहे. म्हणजे इतकी इच्छाशक्ती असली पाहिजे बाळांनो. आता थंडीची चाहूल लागली, चाला पळा सायकल चालवा. म्हणून मी विचारलं 5 किलोमीटर कोण सायकल चालतं कोण असं विचारलं. पण तुम्ही पण विद्यार्थीच आहात अजून आणि त्यामुळं ते राहून जात आहे. परंतु असे आपल्याला म्हणजे करोनामुळे ते शिकले, परंतु दररोज आज आपल्याला ह्या परीक्षा द्याव्या लागतील. त्यांनी सांगितलं झाडं लावा, म्हणजे हे सगळं आज आपल्याला 6 महिने पाऊस पाहायला मिळतो. म्हणजे हे ग्लोबल वॉर्मिंगचे आपल्याला जे परिणाम पाहायला मिळत आहेत ते आता इथून पुढे वेगवेगळं पाहायला मिळेल. कदाचित ढगफुटी होईल, कडक उन्हाळाच असेल, महाराष्ट्रात सुद्धा बर्फ पडेल. आता आज सकाळी बातम्यात पाहिलं तर लगेच आज धुळ्याचं तापमान 10 वर आलं. म्हणजे हे घडणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या पर्यावरणाचं रक्षण केलं पाहिजे, झाडं लावली पाहिजेत. आमच्याकडे असे विद्यार्थी आहेत की झाडच उपटून करील, तर तसं काही न करता ती झाडं टिकवली पाहिजे. त्यांचा खूप चांगला संदेश आहे. त्यांना उत्तम आरोग्याच्या आणि उत्तम प्रवासाच्या मी रयत शिक्षण संस्था आणि विद्यालयातर्फे मनपूर्वक तुमच्या सर्वांतर्फे शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय कर्नाटक.